नमस्कार. निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 339 आणि 340. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, तुमच्या जीवनात 1% राजी आणि 99% नाराजी अशी परिस्थिती आहे. सुख तुम्हाला झोपवते तर दुःख तुम्हाला जागे करते. जर तुम्हाला दुःख नको असेल तर तुम्ही झोपीच जाऊ नका, म्हणजे दुःख येणारच नाही. पण याकरता देहमन मी नाही, हे माझे स्वरूप नाही, अशी नुसती धारणा करून दिवसातील काही रिकामा वेळ मात्र तुम्ही यात घालवायला हवा. त्यामुळे एवढे तरी कळेल की देहबुद्धी किती विनाशकारी आहे म्हणून. ती म्हणजे देहबुद्धी तुमचे निरोगी डोळे झाकून टाकते आणि स्वरूप ज्ञानापासून तुम्हाला वंचित ठेवते. म्हणून दिवसातील जितका रिकामा वेळ तुम्हाला सापडेल त्यामध्ये स्वतःला देहमन नाही, नाम रूप नाही अशाच चिंतनात असा. जितके जितके तुम्ही मौन राहाल तितका तितका जास्त तुमच्या स्वस्वरूपाचा सुगावा तुम्हाला लागेल. पण प्रथम कुणीतरी सद्गुरूंनी तुम्हाला तुमच्या स्वरूपाविषयी काहीतरी सांगितलेच पाहिजे. ते काय आहे, ते कसे आहे इत्यादी. म्हणून श्री जे कृष्णमूर्ती काही वेगळे करत नाही, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. श्री जे कृष्णमूर्ती काही वेगळे करत नाही. एका अर्थाने जे कृष्णमुनी म्हणतात ते बरोबरच आहे, असे श्री निसर्गदत्त महाराजांचे मत आहे. संदर्भ सुखसंवाद भाग 3 प्रकरण 64 आणि पान नंबर 25 हा संदर्भ. तर कृष्णमूर्तींनी बाह्य गुरुकडे न जाता अंतर्गुरूचेच ऐकणे जास्त महत्वाचे मानले, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. कृष्णमूर्तींनी बाह्य गुरुकडे न जाता अंतर्गुरूवरचेच ऐकणे जास्त महत्वाचे मानले. जे कृष्णमूर्तींना माहीत आहे की तुमची बाह्य गुरुविषयी श्रद्धा अढळ नाही, तुम्ही एका गुरुकडून दुसऱ्या गुरुकडे नुसती भटकंती करता, गुरुवचनाची अवज्ञा करता आणि नंतर गुरूंना आणि त्या गुरुवचनांना सुद्धा वाऱ्यावर सोडून देता आणि कुठल्या तरी अजून नव्या गुरुच्या शोधात राहता. त्याऐवजी अंतर्गुरूचे ऐकणे हे केव्हाही चांगले. देहात वावरणारा जिवंत सद्गुरू भेटणे हे आता अतिशय दुर्मिळ झाले आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, जे जे तुम्हाला आवडते तेच तुम्हाला अडकवून पण टाकते आणि मागे खेचते. कुठल्याही आवडीचा सहवास, मग तो कितीही महान असो, कुणाचाही असो, तो अनित्य आणि अपरिपूर्णच असणार. बऱ्याचशा ऐकीव गोष्टींना आम्ही घट्ट मिठी मारून ठेवली आहे. बऱ्याचशा ऐकीव वाचीव गोष्टींना आम्ही अगदी घट्ट मिठी मारून ठेवली आहे. लोक परलोक, स्वर्ग, नरक, प्रारब्ध, देवी देवता या सगळ्या सांगोवांगीच्या गोष्टी आम्ही सत्य म्हणून मानत आलो आहोत. त्याचप्रमाणे आपले नाव, रंगरूप, माता पिता, दर्जा हे सर्व आपण मानतो,
पण याच्या खरेपणाची शहानिशा मात्र आपण कधीच करत नाही. आपण असेच आहोत हे मात्र आपण पक्के धरून ठेवले आहे. तुम्ही कोण, तुम्ही काय हे जर जाणून घ्यायचे असेल, तुम्ही कोण, तुम्ही काय हे जर जाणून घ्यायचे असेल, तर तुम्हाला जे जे ऐकवले आहे, जे जे वाचले आहे, ते सर्वप्रथम तुम्हाला अमान्य करावे लागेल. तुम्ही असे ते अमान्य करताच तुम्ही आतून रिकामे रिकामे आपोआप व्हाल. मगच तुम्ही खरा शोध काय तो लावू शकाल. तुमचे सांप्रतचे दर्शन हे निव्वळ सोंगढोंग आहे. तुम्ही बहुरूपी आहात. स्वतःला जाणण्याकरता जन्मापासून सत्य सत्य म्हणून उराशी घट्ट बाळगून ठेवलेल्या कल्पनांना हादरा देण्याची तुम्ही आता तयारी ठेवली पाहिजे. मी देह मन आहे या बुद्धीचा निराश करणे हे सगळ्यात कठीण, पण तितकेच सोपे पण आहे. मी देह मन आहे हे एकदा मानले की मग जग आले. मग जगाबरोबर त्याचे कारण असले पाहिजे म्हणून कारणही आले. आणि जग म्हटले की त्याचा निर्माता म्हणून कुणी ईश्वर तो पण आणला गेला. मग पुढची सर्व परंपरा म्हणजे अनर्थाचीच सुरू झाली. म्हणजेच भय, धर्म, प्रार्थना, धर्मप्रचार, इंद्रिय दमन, मानसिक शारीरिक स्वतःला आणि इतरांना यातना देणे, हठयोग, धर्मयुद्ध, धर्मगुरू हे सर्व सर्व आले. आणि हे कशा करता? तर स्वतःच निर्माण केलेल्या ब्रह्मरक्षाचा पासून घाबरलेल्या आणि निब्बर झालेल्या अज्ञानरूपी जरठ बालकाचे रक्षण पोषण व्हावे म्हणून. विश्वास ठेवा, तुमचे स्वरूप असे नाही की ज्याचा जन्म होऊ शकतो आणि त्याचा मृत्यू होऊ शकतो. एकदा एका साधकांनी महाराजांना विचारले, स्वरूप ज्ञानासाठी जे आत्मपरीक्षण किंवा आत्मनिरीक्षण लागते त्याची पात्रता येण्याकरता आम्हाला अगोदर प्रार्थना व ध्यानधारणा, जप, तप, योग आवश्यक आहेत की नाहीत? यावर महाराज म्हणाले, तसे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते जरूर जरूर करा. ते तुमच्यावर अवलंबून आहे. पण ही सर्व कर्मकांडे न करता सुद्धा तुम्ही तुमच्या अंतरंगात डुबू शकता. मग मी कोण आहे, मी काय आहे याचा शोध झटपट लागतो. म्हणून हा आमचा झटपट योग आहे. इथे कर्मकांडाचे अजिबात काम नाही. तुम्हाला त्यात रस असेल तर जरूर जरूर करा. तुमचा एका अर्थाने चांगला वेळ जाईल. भाग 340. निसर्गदत्त महाराज म्हणत, दुसऱ्याला मदत करण्याची भावना कितीही चांगली असली तरी ती निव्वळ एक कल्पनाच आहे. तुम्ही वास्तविक कुणालाच मदत करू शकत नाही. कारण सत्यप्राप्ती झाली की अन्य असे काही राहतच नाही. तुम्ही आपल्या मनानेच कुणाला सदाचरणी, कुणाला दुर्वर्तनी म्हणजे असदाचरणी समजता. आपण स्वतःला मात्र सदाचरणी मिरून असदाचरणाची मदत करायला पुढे धावता. अशा प्रकारची विभागणी किंवा सत्याची व्याख्या करण्याची तुमची इच्छाच तुम्हाला तुमच्यापासून दूर ठेवते. कारण शब्द सत्याला पकडू शकत नाहीत. शब्दांनीच सत्याचे वर्णन करण्याची तुम्हाला जर हौस असेल तर तुम्ही ते नेच ती हौस पूर्णपणे तुम्हाला भागविणे शक्य आहे. आणि जे जे असत्य आहे त्याचे प्रथम हौसेने यथासांग वर्णन करून ते नंतर मात्र तुम्हाला पूर्णपणे अव्हेरणे
अवेअरनेस आहे. त्यामुळे असे फार तर शब्दाने शब्दाचेच वर्णन करता येईल. तात्पर्य या सर्व गोष्टी लक्षात ठेवून असार म्हणून जे आहे ते सांडण्याचे धैर्य तुमच्या ठिकाणी हवे. इच्छा आणि भीती यांच्या दरम्यान आपले आयुष्य हेलकावे खात असते. खडकांमधून फेसाळणारे समुद्राचे पाणी जसे प्रत्येक क्षणी वेगवेगळे रूप धारण करते, तसे तुम्ही प्रत्येक वेळी सारखे वेगवेगळे रूप घेता. तुमची अनंत रूपे आहेत, पण तुम्हाला स्वतःला ओळखायचे असेल तर प्रथम सर्व पूर्व संस्कारांची बंधने याचीच प्रथम तुम्हाला चौकशी करावी लागेल. मग तुमच्या लक्षात येईल की तुमच्या नेहमीच्या अशुद्ध जाणीवेची ठेवण म्हणजे या सर्व भरवणीची साठवणच आहे. जी ठेवण तीच भरवण हे लक्षात येताच आपण आपल्यावर झालेले संस्कार वेगळे आणि आपण वेगळे अशा द्वैत भावामुळे आलेले भासमान व्यक्तिमत्व म्हणजे मी अमुक तमुक हे आपोआप लय पावते व मग जो मोकळा भाव आपण पूर्वी कधी अनुभवला नव्हता, तोच मोकळा भाव आपल्या स्वयंभू प्रकाशाने आणि आत्मभक्ती प्रेमाच्या गोडीने भरलेला आपला सहज स्वभाव असेल. हे तुम्ही ओळखाल. तुम्हाला जरी सध्या वाटते की तुम्ही आणि अगदी थोडीशी जागा व्यापता, काही क्षणापूर्वीच जगता. मी अनंत सर्व व्यापक आहे याची आपण साधी कल्पनाही करू शकत नाही, पण तसे नाही. जर तुम्ही स्वरूपात खोल उडी मारून तळाशी जेव्हा जाल, तेव्हा तुम्ही जाणाल की तुमचा देह, तुमचे कल्पित मरण हे सर्व क्षणिक आहे. तुम्ही स्वयं मात्र अथांग जीवनसागरच आहात. विश्वात एकात्मतेची जाणीव मुळात संचारूनच आहे. विश्व पुरुष तुम्हीच आहातच. मग याकरता जगात मी नसून जग माझ्यात आहे. पण याकरता जगात मी नसून जग माझ्यात आहे अशा जाणीवेत राहण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करायला हवा. तुमच्या वैयक्तिक देहात विश्वपुरुष मोठ्या आश्चर्यकारक रीतीने प्रतिबिंबित झाला आहे. फक्त तुम्ही त्याला जग म्हणता व स्वतः परिपूर्ण असून इच्छा अपेक्षा बाळगता व अमरणा असून हा निसर्गदत्त महाराजांचा शब्द आहे अमरणा. तुम्ही अमरणा असूनही मरणाच्या भीतीने ग्रस्त आहात. तुमचा देह गूढ चमत्कारांनी आणि आश्चर्यकारक रीतीने तुमचा देह गूढ चमत्कारांनी व आश्चर्याने भरलेला आहे याचे तुम्हाला पूर्ण आकलन नाही. शरीरशास्त्र आणि खगोलशास्त्र वस्तुतः दोन्ही तुमचेच यथासांग आत बाहेर असे वर्णन करत असतात. तुमची वस्ती दोन्हीकडे आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः सारखेच प्रत्येक जीवाचे हळुवारपणे खरे हित साधाल आणि जपाल सुद्धा. मग परभाव राहणार नाही. तुमची प्रत्येक कृती ही विश्वपोषकच होईल. तुमची प्रत्येक कृती ही विश्वपोषक होईल. प्रत्येक हालचाल दुसऱ्याकरता आश्वासक किंवा आशीर्वादात्मकच असेल. सर्वांशी अनन्य, सर्वांशी अविरोधी असणे, ज्यांच्याशी संबंध येईल त्यांना आपलेच समजणे, यालाच वैश्विक जीवन जगणे असे म्हणतात. माझ्यात जग आहे असे म्हणणे म्हणजे मी घरीच आहे, कुठेच गेलेलो नाही असे म्हणण्यासारखे आहे. प्रत्येक जीवन माझेच जीवन आहे. जगातील कुणाचेही दुःख, यातना, ताणतणाव ह्या माझ्या सारख्याच आहेत. अकाली मृत पावलेल्या पुत्राचे दुःख सर्वीकडे
मात्यापित्यांना सारखेच असते. या पातळीवर आपण समान दुःखी म्हणून एकच एक आहोत असा बोध झाला तर आपल्याच दुःखाचे एवढे कौतुक आपण मुळीच करणार नाही.